जय हरी मंडळी, नमस्कार मंडळी. आपण आज सईचा जो चॅनल आहे त्यावर आज पहिल्यांदाच आपण सईची मुलाखत घेणार आहोत सर्व प्रेक्षकांसाठी. मी पहिल्यांदा आलो इकडे. हे काका आमच्या घरी पहिल्यांदा. हां, मी पत्रकार. मी यांचे व्हिडिओ बघत होते. हां, मी पत्रकार म्हणून पहिल्यांदाच सईच्या घरी आलो. आता तिनं आग्रह केला की माझी तुम्ही एक पत्रकार. मीच तुम्हाला बोलवलंय. हां, सईनेच मला बोलवलं की मुलाखत घ्यावी म्हणून. ती आता कोणत्या वर्गात पास झाली सई तू? मी का बालवाडी. हां, बालवाडी वर्गामधून पास होऊन ती आता एक चांगल्या शाळेमध्ये गेली. आता CBSE पॅटर्नमध्ये शिकते ना तू? अगोदर कोणत्या शाळेत होती? अगोदर ओम प्राथमिक. हां, आता ओम प्राथमिक शाळेत होती. ती फ्रीची शाळा होती जवळपास, आहे की नाही? किती होती तिला फी? 100 रुपये 200 रुपये असा काहीतरी महिना होता सईला. म्हणजे 100 रुपये होते. 100. हां, 100 रुपये फी होती. सई दररोज शाळेत जात होती का? का हप्त्यातून किती वेळ जात होती? दररोज जात होते. हां, दररोज जात होती शाळेत. मात्र सईचं ते कार्ड असतं ना, आपण निकालाचं कार्ड, त्याच्यावर सईचं आम्ही हजेरी बघितली तर 365 दिवसातून सई 100 दिवस हजेरी लावली होती सईने. बरोबर सई? हां, तसं तरी पण मी पास झाले 100%. तरी पण 100 दिवस गेली आणि 100% पास झाली. आणि त्यामुळे तिचा चांगल्या वर्ड स्कूलमध्ये नंबर लागला. तिनं RTमध्ये तिचा नंबर लागला. 3ऱ्या लिस्टमध्ये का होईना नंबर लागला की नाही? 3ऱ्या. आता तिला चांगली शाळा मिळाली. अभ्यास किती तास केला सई तू 100% घेण्यासाठी? 100% घेण्यासाठी रात्री एकदा, दुपारी एकदा, नाही शाळेतून आल्यावर एकदा, शाळेत सुट्टी असते ना त्या सकाळी एकदा, रात्री एकदा, मग त्याच्या रात्री खेळायला जाते, मग येते परत करत होते अभ्यास आणि जेवण करत होते आणि झोपून राहत होते. हां, इतका म्हणजे 4-4 5-5 तास अभ्यास केला का? 4-4 टाईम वेळेस अभ्यास केला तू? मी 10 वेळेस केला. हां, 10 वेळेस अभ्यास केला. तेव्हा तिला 100पैकी 100% मिळाले. तिला चांगले गुण मिळाले. आता ते नवीन विद्यार्थ्यांना काय सांगशील तू? की तुम्ही पण असा अभ्यास करा. हां, असा अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. आणि सई तुला काय व्हायचं आहे? मला डॉक्टर व्हायचं आहे का? वा. नाही डॉक्टर नाही, कलेक्टर व्हायचं. बरं, वा 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 वा. कलेक्टर का व्हायचं? पैसे. कलेक्टरला डॉक्टरपेक्षा जास्त पैसे आहे का? हो, पैशासाठी सईला कलेक्टर व्हायचं आहे. पैशासाठी नाही, बंगल्यासाठी. बंगला पण मिळतो ना? हां, बंगला पण मिळतो. बरोबर आहे. उडणारी गाडी पण मिळते कलेक्टरला. अरे वा वा, छान 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 छान. बरं, मग कलेक्टर झालं. माझ्या नेम खराब केली माझ्या मम्मी. कसं काय? आज माझी मम्मी माहीत नव्हतं, माझ्या पण डोक्यात सुंडला होता. हसत स्कूलला जात होता तर स्कूल पण दिसली. हां, आज विशेष, आज सेकंड सॅटर्डे आणि सई शाळा उघडल्यापासून पहिल्यांदाच टायमावर शाळेत चालली होती. मात्र तिथं गेलो तर गेट लागलेलं होतं आणि शाळेला. तुम्ही आज रात्रभर आमच्याच घरी थांबला होता. हां, आज रात्रभर आम्ही यांच्याच घरी थांबलो होतो. परंतु आज सुट्टी असल्यामुळं सईचं सगळं प्लॅन बिघडलं. मी आज पण थांबायला लावले. हां, आज पण थांबणार आहे मी. तर सईचा अभ्यास, सईची कठोर मेहनत घेऊन तिनं RTमध्ये का होईना तिचा वर्ड स्कूलमध्ये नंबर लागला. आणखी सई काय? दुसरीला आहे. हां, आता पहिलीला गेली ना तू? नाही, दुसरीला. आता पहिलीला गेली का? अरे दुसरीला गेले. बरं, दुसरीला गेली तर सईचा. तुम्हाला माहित नाही मी दुसरीला गेले. दुसरीला गेले. आणि तू मॉनिटर पण आहे शाळेमध्ये? हां, तूच आहे ना? हां, मग काय विद्यार्थ्यांना तिथं शिस्त लावते तू? मी तर डायरेक्ट मार देते डायरेक्ट छटीने. काही बदमाशी केली मार देते. बर, शिस्त लावते मी त्यांना. बर. आणखीन तुला काय काय आवडतं अभ्यासाबरोबर? अभ्यासाबरोबर जे अभ्यास 2चा टेबल आवडतो. हा तर अभ्यासच झालं. खेळणं काय आवडतं? वाचायला काय आवडतं? आणखी मला गणित आवडतं. नाही रे, अभ्यासाव्यतिरिक्त सांग. मुलाबरोबर खेळायला आवडतं का? कोणता खेळ आवडतो? डान्स आवडतो? आंधळी कोशिंबीर. आणि डान्स कोणता आवडतो?
हिलपरीला. हां हिल पोरीला. बरं. आणि डान्स आवडतं का तुला? नृत्यकला आवडतं? भजन गायला आवडतं का? हा. अच्छा. आणि तू कलेक्टर झाल्यानंतर पप्पा मम्मीसाठी काय करणार आहे? आम्ही एक कार घेऊन देणार आहे पप्पाला. आणि एक मोठा बंगला. बरं. कोणती गाडी घेऊन देणार पप्पाला? कोणची घेऊ? सांग ना तू कोणती घेऊन देणार? कोणची पण. बरं कलेक्टर नाही झाली हं. तर तरी पप्पाला गाडी घेऊन देणार आहे का? मग मग कशी घेऊन देशील? मी जमा करीन पैसे आणि मग घेऊन देईन, नाही का? अच्छा. जमा करून घेऊन देशील का? मी तर ऐकलं होतं तू भीक मागून का होईना पण पप्पाला गाडी घेऊन देणार आहे. खरं आहे की? खरं आहे. हो का? थार गाडी घेऊन देणार. भीक मागशील पण गाडी घेऊन देणारच नाही. आहे. थंडी त्याच्यात गरमी होते. बरं मग ती सध्या उघडायची घेऊन दे. त्याच्यात मस्त हवा येते. अच्छा. ते गेट वरतून गेट असतं त्याला ते उघडायची गेट. हा, वरतून मस्त हवा येते. अच्छा. वरतून हवा येते का? वा. फ्रेंड किती तुला? मला 4 आहे. 4 फ्रेंड आहे का? अच्छा. फ्रेंड बरोबर राहायला आवडतं का तुला? मी स्कूलमध्ये एकच आहे. मी अच्छा. आणखीन काय सांगायचं तुला विद्यार्थ्यांना, तुझ्या मित्रमैत्रिणींना, तुझ्या प्रेक्षकांना? अजून 5 दिवस थांबणार आहे. त्याची मम्मी सारखं मुलाखत करतच राहिली. हां. हिला मुलाखत घ्यायला प्रसिद्धीला खूप आवडतं. ती म्हणते माझी मुलाखत घ्या, प्रसिद्ध करा. आता तुम्हीही तिला 5-6 दिवस थांबायलाच लावणार. 5-6 दिवस ते मुलाखत लावा म्हणते माझी दररोज. मी थांबायलाच लावणार आहे. हां. थांबायलाच लावणार. ते म्हणते पत्रकार तुम्ही थांबाल. तिला प्रसिद्धी खूप आवडते. त्याच्यामुळे तुम्ही आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रतिसाद द्या आमच्या सहीच्या चॅनलला. खरं थांबायला लावणार आहे आणि रोज मुलाखत यांना परेशान करून लावणार यांची हां. मुलाखत. रोज मुलाखत लावा ती असं म्हणते. पण तुला काही करावं लागणार तेव्हा मुलाखत लागते. अशी फुकट मुलाखत मी लागते. करा काहीतरी करा. काहीतरी बनावं लागतं. आता आपलं या ठिकाणी आपण मुलाखत थांबायची का? ना हां. कोणत्या विषय राहिला आणखीन तुझं काय सांगायचं तुला? मला की आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब हां. करा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता सगळे आणि उद्या आम्ही बनवणार आहे व्यायामचा व्हिडिओ, कारण की मला 2 दिवस सुट्टी आहे. हां. आता 2 दिवस सुट्टे त्याच्यामुळे आम्ही व्यायामचा व्हिडिओ बनवणार आहे, डोंगराचा व्हिडिओ बनवणार आहे. तो सुद्धा पहा आणि सईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण त्याची आता पुढची मुलाखत तुम्ही ऐकणारच आहे वेगळ्या विषयावरती सुद्धा ऐका. नमस्कार. थांबतो. नक्की दुसरी ही मुलाखत पहा. धन्यवाद.